एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मार्डी येथे शिवसेना उबाटा गटाच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न। शिबिरात अनेक रुग्णांनी निदान व उपचार करून घेतले। सर्वसामान्य जनतेच्या रुग्णांची काळजी घेणारा पक्ष शिवसेना उबाटा गट। रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा। संजय देरकर, आमदार वणी विधानसभा क्षेत्र। मार्डी येथे शिवसेना उबाटा गट मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था, सावंगी मेघे, आचार्य विनोबा भावे, ग्रामीण रुग्णालय मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 फेब्रुवारी जिल्हा परिषद शाळांच्या प्रांगणात 1 पर्यंत भव्य महाआरोग्य शिबिराचे माननीय श्री संजय देरकर, आमदार वणी विधानसभा क्षेत्र, संजय निखाडे जिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा गट, दीपक कोक्काज उपजिल्हा प्रमुख, पुरुषोत्तम बुटे तालुका प्रमुख शिवसेना उबाटा गट, सौ किरणताई संजय देरकर अध्यक्षा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन तथा अध्यक्षा एकवीरा महिला पतसंस्था मार्डी, सचिन पचारी संपर्क प्रमुख, सुनील कातकडे, डॉक्टर पाटील पोलीस पाटील मार्डी व इतर शिवसेना उबाटा गटाचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, सततचा ताप, किडनीचे आजार, अशक्तपणा अशा विविध आजारांची मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले। त्यामुळे मार्डी सर्कल परिसरातील रुग्णांकडून शिवसेना उबाटा गटाचे आभार मानले। शिबिराचे सूत्रसंचालक माणकराव कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव पचारी यांनी मानले। मुख्य संपादक विनोद मावरेसह मार्डी सर्कल प्रतिनिधी नयन खाडे। या ठिकाणी आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय दीपक कोकास, या तालुक्याचे माळेगाव तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय पुरुषोत्तम बुटे, दत्ता मेघेचे आयोजनातून आलेले आदरणीय डॉक्टर इंगोले साहेब, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बंडूभाऊ चांदेकर, गटनेते आमचे सुधीरभाऊ थेरे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या महिला उपजिल्हा प्रमुख संघटिका आदरणीय भीमनताई टोंगे, या परिसरातून आलेले आमचे उपसरपंच सौ शोभाताई कॉलर, इंदुताई किनेकर, या ठिकाणी उपस्थित सर्व शाळा समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आशा सेविका, सर्व डॉक्टर आणि या शिबिराला ज्यांनी ज्यांनी मदत केली असे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून आज या ठिकाणी होत असलेल्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। गेल्या अनेक दिवसापासून आमची इच्छा होती की या मार्डी परिसरात म्हणजे मारेगाव तालुक्यात एक मोठं असं आयोजन या शिबिराचं करावं, कारण आजपर्यंत आम्ही गेल्या 1 वर्षापासून जेव्हापासून आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं तेव्हापासून मी एकच ध्यास ठेवला की प्रत्येक ठिकाणी हे आरोग्य शिबिर व्हायला पाहिजे। कारण आपण आपल्या दवाखान्याची परिस्थिती पाहतो, ग्रामीण रुग्णालय असो, आपले पंचायत समितीचे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असो, या ठिकाणी आपली सोय होतं, प्राथमिक गरजा पूर्ण होते, परंतु पूर्ण गरजा पूर्ण होत नाही, कारण जे दुर्धर आजार आहे ते चांगल्या डॉक्टरकडून, मोठ्या डॉक्टरकडून केल्याशिवाय होत नाही। आणि आम्ही दत्ता मेघे वर्धेच्या त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तेव्हापासून आम्ही जवळपास आज या परिसरात म्हणजे वणी विधानसभात 6 ते 7 शिबिरं आमचे अध्यक्ष संजय भाऊ निखाडे यांच्या सूचनेनुसार किंवा यांनी जे काही सुरुवातीला जे निवडून यायच्या अगोदर जे काही त्यांनी त्या दत्ता मेघे कॉलेजतर्फे जे काही शिबिर घेतले होते त्यांचा अनुभव होता की एक चांगलं शिबिर या ठिकाणी आपल्या भागात सुद्धा व्हायला पाहिजे। जवळपास आम्ही 6 ते 7 शिबिरं या ठिकाणी आपल्या वनी विभागात घेतले आणि या शिबिराच्या माध्यमातून जवळपास 1800 ते 2000 रुग्ण ज्यांना दुर्धर आजार होते, ज्यांना काहीच करता येत नव्हतं, त्यांचे ऑपरेशन बाहेर गेल्याशिवाय होत नव्हते, अशा रुग्णांना आम्ही जवळपास 1700 ते 1800 रुग्णांना या दत्ता मेघे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। त्यांची व्यवस्था त्यांनी केली, जाण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि निशुल्क असं त्यांचं तिथं व्यवस्था, ऑपरेशन असो की कोणतीही आजार असो, त्यांचं पूर्ण व्यवस्था त्यांनी केली आणि चांगला त्यांना दुरुस्त करून परत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी त्यांनी घेतली। त्याच्यामुळे आम्ही दत्ता मेघेच्या हॉस्पिटलवर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी या डॉक्टरांना बोलवून, कारण त्यांची टीम सुद्धा फार मोठी आहे, जवळपास 40 ते 50चा स्टाफ आज इथं या ठिकाणी आपल्या या मार्डी भागात आलाय। कालपासून या ठिकाणी त्यांची यंत्रणा राबवत होती, त्यांनी पूर्ण व्यवस्था पाहून गेली
की इथं व्यवस्था कशी आहे, बसायची व्यवस्था कशी आहे, रुग्णांना यायची व्यवस्था कशी आहे. आणि त्याच पद्धतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून आमचे सचिन भाऊ असो, आमचे अभय भाऊ असो की आमचे माणिक भाऊ असो, या सर्वांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि मेहनतीनं त्यांनी आपला हा शिबिर या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने घेतलं. प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक आशा सेविकेला सांगून या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकाऱ्यांना सांगून या ठिकाणी आपल्या या मार्डीमध्ये आपल्या परिसरातल्या सर्व रुग्णांना या ठिकाणी एकत्र केलं. आशा सेविकेचा या ठिकाणी सर्वात जास्त रोल आहे, कारण त्यांना माहित असते की प्रत्येक गावात कोणता आजार कोणाला आहे ही सांगायची जबाबदारी त्यांची असते. त्यांनी ती पूर्णतः चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडली आणि सर्व रुग्ण या ठिकाणी घेऊन आले. आज जवळपास या ठिकाणी सुद्धा 3-4 दिवस या ठिकाणी जवळपास 200 ते 250 रुग्ण या ठिकाणी सुद्धा निघणार की ज्यांचं ऑपरेशन असो की त्यांना जे काही आजार आहे त्या आजाराच्या संदर्भात आपल्याला सावंगी मेघेला तिथं वर्धेला जायचं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या तारखा सुद्धा त्यांनी आपल्या चिठ्ठीवर एक चिठ्ठी दिली असेल आपल्याला, त्या चिठ्ठीवर तारखा दिल्या. त्या तारखेला आपण या माडी या गावात यायचं आहे आणि इथून बसेस येणार आणि त्या बसेसची सेवा आपल्याला तिथपर्यंत घेऊन पोहोचवणार. एका ज्या दिवस ठरवला असेल त्या दिवशी एका दिवशी 50 ते 60 पेशंट ते इथून घेऊन जातील आणि त्यांना ज्या ज्या तारखेला आपल्याला ज्या चिठ्ठ्यावर दिले असेल त्या चिठ्ठ्यावर तारीख दिली आहे त्या तारखेला आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आमचे शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथून नेण्याची जबाबदारी पूर्ण घेतील. तिथं गेल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी सुद्धा आमचे पूर्ण पदाधिकारी तिथं जातील. त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट कसं होत आहे, काय होत आहे पूर्ण जाणीव आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी येतील आणि सर्वांची तपासणी बरोबर झाली की नाही, त्यांना व्यवस्था बरोबर होत आहे की नाही हे सुद्धा सर्व पाहायला जातील. आणि आपल्याला एवढंच सांगतो की आपण जेव्हापासून मला या पदावर आपण निवडून दिलं, आपल्या या माती भागात असो की आपल्या मारेगाव तालुक्यात असो, आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी मनापासून आपण सर्वांनी प्रेम केलं आणि मतदान रूपी मला यावेळेस निवडून दिलं. याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे. आणि आपल्याला एवढंच सांगतो की जे काही कार्य या ठिकाणी आपल्या या भागात करायचं आहे, आरोग्याचं असो, शिक्षणाचं असो, रस्त्याचं असो, पाण्याची समस्या असो, ज्या काही समस्या आपल्याला या ठिकाणी उद्भवत असेल त्या पूर्ण करायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेतली आहे. आपण आपलं वैयक्तिक काम असो की सार्वजनिक काम असो, कोणतंही काम असो आपण सांगावं, त्या पद्धतीने आपण या परिसरात जे जे कामं असतील ते करायचं या ठिकाणी निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणताही दुर्धर आजार आपल्याला कोणत्याही गावात असेल, एकही पेशंट आपला बिना उपचारानं गेला नाही पाहिजे, त्याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेणार. कोणतेही आजार असो काही असो आपण सांगितलं पाहिजे, जेणेकरून या महात्मा ज्योतिबा फुले जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत आपण प्रत्येक रुग्णाला जी ट्रीटमेंट पाहिजे तर ती ट्रीटमेंट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आपल्या या गोरगरीब जनतेचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की